तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खाद्यावरील खर्च आपण कशा पद्धतीने कमी करतो आणि खास करून मी कशा पद्धतीने या खाद्य खर्चावरती मात केली आहे. कारण आज मार्केटमध्ये बघितले तर खाद्याचे रेट हे मोठ्या प्रमाणात आहे. आता खाद्यावरील खर्च कमी करण्याची वेगवेगळी ट्रिक लोकांपाशी असते. त्यापैकी एक ट्रिक आहे की मी हळदीचा भात हा शिजवून त्यामध्ये अद्रक, लसूण, तुळशीची पाने आणि काळी मिरी वगैरे असे टाकून देत असतो. म्हणजे वेगळ्या काढा आपल्याला द्यायची गरज नाही. आणि असा आयुर्वेदिक पद्धतीचा आपला भात जो विक्रेती फील्डमध्ये आपण मिक्स करून त्यामध्ये थोडेफार आपण गहूसुद्धा टाकत असतो, ते पण शिजून जात असते. आता असं खाद्य आपण या कोंबड्यांना रोज सकाळी आपण देत असतो. आणि दिवसा आपल्या परसबागेतील जे काही आहे ते हिरवा भाजीपाला आपण त्यांना देत असतो, शेतातील गवत वगैरे देत असतो. तर आता सकाळची वेळ आहे आणि या पद्धतीनेच आपण रोज त्यांना सकाळच्या वेळेला खाद्य दिवसभराकरिता देत असतो. आपण असं 3 टाईम मी त्यांना खाद्य देत असतो. सकाळी भात मिक्स केलेला, दुपारी हिरवा भाजीपाला आणि जे काही शेतातलं गवत वगैरे आहे ते, आणि सायंकाळी थोडंफार धान्य आपल्या घरातलं जे काही असते ते. अशा 3 टाईम आपण त्यांना खुराक देत असतो. आणि या पद्धतीमध्येच मला भरपूर असा फायदा होत गेला या खाद्य खर्च कमी करण्याच्या पद्धतीवरती. कारण मित्रांनो, जो भात आहे त्या भाताचं फीडपेक्षा वजन हे जे आपले तांदूळ असते त्याच्यापेक्षा आपले जे शिजवल्यानंतर त्याचा डबल वजन होत असते. या पद्धतीने मी 2 वर्षापासून अशाच पद्धतीचं यांना खाद्य देत असतो. मार्केटमधून तितकासा आपल्याला वेळ नाही की आपण जे भाजीपाला वेस्ट आहे किंवा हॉटेल वेस्ट आहे ते आणण्याकरिता. कारण आपण यासोबतच कुक्कुटपालनाबरोबर दुसरे वगैरे काम करत असतो, आपण जॉब करत असतो. त्या कारणाने मित्रांनो, आपण काही त्यांना बाहेरून काही आणू शकत नाही. जे आपल्या शेतातील आहे, घरचं आहे आणि आपल्या जे काही राशनचं आहे आपल्याला स्वस्तामध्ये मिळत असते, तेच आपण यांना या कुक्कुटपालनामध्ये आपण कोंबड्याकरिता खाद्याकरिता वापरत असतो. असे आपण मित्रांनो गावरान कुक्कुटपालनामध्ये खाद्य खर्च कमी करू शकतो. आता बरेचसे लोक हॉटेल वेस्ट वगैरे आणत असतात. मला तरी तो योग्य वाटत नाही हॉटेल वेस्ट. कारण मित्रांनो, आपल्या पक्ष्याची प्रकृती हे आपले पक्षी आपण सांभाळणं खूप महत्त्वाचे असते. आता हॉटेलमध्ये 10 प्रकारचे लोक येत असतात, त्या ठिकाणी खात असतात. हां, भाजीपाला वेस्ट ठीक आहे. तुम्ही भाजीपाला वेस्ट आणल्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून सन्यानी आपल्या कोंबड्यांना कट करून देऊ शकता. पण हॉटेल वेस्ट आपण धुवू शकत नाही आणि ते मला योग्य वाटत नाही हॉटेल वेस्ट देणं. बरेचसे मंडळी त्यांचा त्यांचा तो अनुभव असतो. पण मीच तरी सध्या हॉटेल वेस्ट हे वापरत नाही. जो आपला अनुभव आहे, मला या अशा पद्धतीने खाद्य दिल्यामुळे मला चांगल्या प्रकारची वजन वाढ, कोंबड्याच्या अंड्याची साईज वगैरे आणि त्यांच्या पंखाची चकाकी वगैरे मला अशाच पद्धतीच्या खाद्य खर्चावरील मला परवडत आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो, की जी माझ्या कुक्कुटपालनात मला जे फायदे झाले तेच मी तुम्हाला सांगत आहे. तुमचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो किंवा तुमचे विचार वेगळे असू शकतात. पण मी माझ्या पद्धतीने खाद्यावरील खर्च हा कमी करत असतो. भरपूर असा मला यामधून फायदा होत असतो मित्रांनो. आणि जे काही आपल्या आता परसबागेमध्ये आपण भाजीपाला वगैरे जो लावतो, तो सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहे. आता सकाळची वेळ आहे, कोवळ्या उन्हामध्ये आपण असे पक्षी मुक्त संचारमध्ये ठेवत असतो. कारण कोवळं ऊन असेल तेव्हा मित्रांनो आपण पक्षी सोडले तर चांगल्या पद्धतीने ते खाद्य खात असतात. आता इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आपले पक्षी हे मुक्त संचारमध्ये सोडलेले आहे आणि कशा पद्धतीने हे आनंदाने खाद्य खात आहे. आणि त्यांचं बागडणं वगैरे मित्रांनो तुम्ही पाहू शकता. सर्व पक्षी हे आणि सोबतच आपल्या इथे उकिरड्यासुद्धा आहे. आता उकिरड्यावरती आपल्या कोंबड्या इथलं खाद्य खाऊन झाल्यानंतर थोडं आता कोंबडीची जात मित्रांनो अशी आहे की ती एका ठिकाणी खाद्य खात बसत नसते. थोडं इथलं, थोडं तिथलं, थोडं तिथलं. आपण पेरूसुद्धा त्यांना टाकत असतो. आता भरपूर असे पेरू त्यांना खाऊन झाले आहे त्यांचे, आता काही शिल्लक राहिले नाही आहे. आता आपण थोडा भाजीपाला वगैरे या परसबागेमध्ये लावलेला आहे. हळदीची काढणी लवकरच आपण करणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांना पुढील नियोजनासाठी आपण तिथे सुद्धा पालक लावणार आहोत. कारण आता आपण भरपूर असे पक्षी इथून
विक्री केली आहे आणि विक्री केल्यामुळे आपल्या इथे आता पक्षी मोजके राहिले आहे. आता जागा आपल्यापाशी थोडी सोयीस्कर आहे. आता त्यामुळे आपण तिकडल्या साईडला हळदीच्या जागेवरती हळद काढल्यानंतर तिकडे आपण भाजीपाला म्हणजे पालक मेथी वगैरे लावून घेणार आहोत आणि साईडला सुद्धा आपण घरी लावून घेतली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण नॅचरल फीड आपण घरच्या घरी आपण तयार करू शकतो व आपल्या कोंबड्यांना आपण एक स्वस्तामध्ये मस्त असं खाद्य देऊ शकतो. त्यामुळे पक्षी आपले हे निरोगी आणि सदैव हेल्दी राहते. आता इथले पक्षी पाहून घ्या तुम्ही. आपले पक्षी कुठेही तुम्हाला असेच रुंगून पांगून किंवा पंख गेलेले उपसलेले पंख आणि प्रत्येक कोंबडीच्या याच्यावर तुम्हाला पंख तसेच दिसेल व्यवस्थित नीटनेटके. कारण आपल्या इथे पक्ष्यांचे पंख उपडून फेकण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळेच मी या खाद्याला कंटिन्यू करत आहे आणि समोरसुद्धा जेव्हा गावरान कुक्कुटपालन आपण वाढ करू गावरान कुक्कुटपालनामध्ये, त्यावेळेससुद्धा मित्रांनो आपण ह्याच पद्धतीने खाद्य खर्च करू. कारण यांना उकिरड्यावर आता इथे बघू शकता तुम्ही, हे एका आपला जो कूलरचा टब होता त्याच्यामध्ये आपण पालक लावून घेतली. इथे सुद्धा आपण एक कॅरी बनवून घेतली. तिथेसुद्धा आपण पालक आणि मेथीची लागवड केली आहे आणि आता बऱ्यापैकी ग्रो झालेली आहे. पाहू शकता तुम्ही, अंकुरित झालेली आहे पालक आणि मेथी. हे 15-20 दिवसानंतर आपल्याला कोंबड्याला खायला घालता येईल. आता अशा पद्धतीनेच आपण हे नियोजन करत असतो खाद्याच्या खर्चावरती. छोट्या छोट्याच्या का जागेत होईना आपण त्यांच्या ग्रीन फॉडरची याची व्यवस्था करून द्यावी. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.